आधुनिक भारताच्या इतिहासातले अनेक व्यक्तिचरित्र, अनेक समाजसुधारक, अनेक क्रांतिकारी वीर आपल्याला शिकायचे असतात. त्यामधील एक ज्यांना आपण क्रांतिकारकही म्हणू शकतो, ज्यांना आपण देशभक्तही म्हणू शकतो, ज्यांना आपण समाजसुधारकही म्हणू शकतो, अनेक क्षेत्रामध्ये पारंगत असणारे एक व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. माणूस तसा घडतो जसा माणसाच्या समोर आदर्श असतो. मग आपल्या भारतातल्या अनेक युवक आणि युवतींच्या समोर आदर्श असतो तो हिरो हिरोईनचा, ज्यांचं खरं आयुष्य आपल्याला माहितीच नसतं, देखाव्याचं खोटं आयुष्य माहिती असतं. आणि त्याच्यामुळं अशा चुकीच्या खोट्या भ्रामक जीवनाला आपण आपलं आदर्श मानलेलं असतं आणि त्यामुळं आयुष्याच्या खऱ्या परीक्षेत आपण अपयशी ठरतो. आणि मग कुठंतरी अपयशी ठरलं की आपल्याला आत्महत्या करावी लागते, कारण आपण आपला आदर्श जो आहे तो खोट्या गोष्टींना, भ्रामक गोष्टींना, जी गोष्ट नाहीच आहे अशा गोष्टींना आदर्श. मग ती सलमान खानची बॉडी पाहून मग नाही सलमान खान सारखं बॉडी बनवायची. ते खातं इंजेक्शन घेते स्टेरॉइडचे, ते नको नको ते औषधं घेते आणि ते कोट्यावधी रुपये खर्च करते. तुमच्याकडे आहे का? 90% हिरो हिरोईनींचे मृत्यू हे कॅन्सरने झालेत किंवा आत्महत्यानेच. तर हिरो हिरोईनी हे आदर्श होऊ शकत नाही. किंबहुना आपल्या देशासाठी नक्षलवाद्यांपेक्षा, दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक हे हिरो हिरोईन आहेत. सारा युवा वर्ग घेण्यान देण्याचा एडमट झालाय त्यांच्या मागे, नाहक फॅन झालाय. असो तर आपल्याकडं असे काही आदर्श असायला पाहिजे की आपल्या डोळ्यासमोर जे आदर्श आहेत ना, माणूस तसा बनतो, 100% तसा बनतो. मग तशा एखादा आदर्श आपण मांडला की तशा आत्ताच्या जमान्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मोबाईलचा वॉलपेपर, मोबाईलचं स्टेटस हे त्या पद्धतीचं असतं. कितीतरी युवक युवतींचं स्टेटस जे आहे ते पिक्चरमधले हिरो हिरोईन असते. असे धरून रियाटा वाटत आहे हिरो हिरोईनीचे स्टेटस ठेवणार. काय तुझी मम्मी आहे, पप्पा आहे, भाऊ आहे, बहीण आहे, कोण आहे, तुला ओळखीत आहे का ते? काय काय त्याचं स्टेटस ठेवून तुमचं स्टेटस वाढणार आहे का? हिरो हिरोईनींचं स्टेटस ठेवणारे बावळाट हे असं सगळं जग म्हणत असतं आणि हे सत्य बावळाटच. काय कोणाचं स्टेटस आहे? इथं दुसऱ्या स्टेटस ठेवलं, एखाद्याची जाहिरात केली तर 5-50 रुपये तुम्हाला मिळतील. म्हणजे त्यांचं काय स्टेटस ठेवतं? घेण्या देण्याची एडमट लोकांचा प्रचार प्रसार. तर चांगल्या लोकांना आदर्श माना, चांगल्या लोकांचं स्टेटस सुरुवातीला बळजबरीने ठेवा, नका का आवडणार, हळूहळू आवडायला लागेल, हळूहळू आवडायला लागेल, ध्यानात राहू द्या. म्हणजे आपलं आयुष्य बदलायचं असेल तर पहिली गोष्ट आपली दिशा बदलली पाहिजे आणि आपली दिशा बदलण्यासाठी आपला मार्गदर्शक कोणीतरी बदलायला पाहिजे. आणि या जगामध्ये सगळे फसवायला आलेत, मार्गदर्शन करायला कोणच नाही आलं. आणि म्हणून स्वतःचं मार्गदर्शन निवडायचं असतं आणि ते मध्ये एखाद्या आदर्श व्यक्ती चरित्रातून. आपल्या भारतामध्ये कुणी एका तत्ववेत्याने फार चांगली गोष्ट सांगितली पहा. थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चारित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. ज्यांना आपण आदर्श मानू अशा प्रकारचं आयुष्य आपण बनवू शकतो, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं घडवू शकतो. म्हणून अभ्यासक्रमामध्ये अधिकारी होण्यासाठी सगळ्या अभ्यासक्रमामध्ये अशा महान महान व्यक्तिचरित्राचा समावेश केलेला आहे. जर यदा कदाचित आपली भारतीय जनता अशीच यडमाट राहिली, आपल्या भारतीय जनतेचा खरा समज जर खरा उदयास आला नाही तर परिस्थिती अशी होणारे. अगदी सुरुवात झाली काही वर्षापासून की हे हिरो तुमचे आमदार होते, खासदार होते, झेडपी सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, ग्रामपंचायत सदस्य होते आणि मग सगळा देश या लफडेबाज लोकांच्या जर ताब्यात गेला तर तुमची काय अवस्था. आणि हे सगळं थांबण्यासाठी तुम्ही बदलायला पाहिजे, तरुण वर्ग बदलायला पाहिजे, तरुण वर्गाचा आदर्श बदलायला पाहिजे. आणि याच्यामुळं होतंय काय की तुमच्यामध्ये चांगल्याला पाठिंबा द्यायची हिंमत नाही राहिली, खरं बोलणाऱ्याला, खरं वागणाऱ्याला पाठिंबा द्यायची हिंमत नाही राहिली. वाईटाला विरोध करायची हिंमत तर सोडून द्या, वाईटाला विरोध करायची हिंमत तुमच्या बरोबर मध्ये अजिबात राहिलेली नाही. पळकुटे लोक झालेले, कारण तुम्ही काय ह्या पळकुट्या किंवा खोटं विश्व असणाऱ्या लोकांना आदर्श मानलाय. जर आदर्श मानायचा असेल तर अशा महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा चरित्र, त्यांचं आयुष्य समजून घ्या. विश्वास पाटलांनी यांचं जीवनचरित्र लिहित असताना, त्यांचं जीवनचरित्र मांडत असताना त्यांच्या जीवनचरित्राला टायटल दिले, शीर्षक दिले महानायक.
ही अशी एकमेव व्यक्ती आहे की असं मानलं जातं, इतिहासकार सांगतात की भारताची फाळणी टाळू शकणारी एकमेव व्यक्ती कोण होती? नेताजी सुभाषचंद्र बोस. 1939च्या इलेक्शन मध्ये महात्मा गांधीजींच्या उमेदवाराला पराभूत करू शकले अशी एकमेव व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. देशासाठी एकदा नाही दोनदा नाही तर देशासाठी 11 वेळा तुरुंगात गेलेली व्यक्ती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. 11 वेळा तुरुंगात गेलेली व्यक्ती म्हणजे सामान्य गोष्ट नाही. तुम्ही ज्याला आता नोकरी म्हणता, मग अगदी पोलीस भरतीपासून UPSC पर्यंत कुठली बी, तर त्यांनी 1921 साली ICSच्या सिंहासनाला, ज्याला त्यावेळेस ICS म्हणायचे, आता तुम्ही UPSC म्हणा, ICSची परीक्षा पास होऊन त्या ICSच्या सिंहासनाला लात मारून स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. हे काय सामान्य घरातली व्यक्ती नाही, बंगाल विधानसभेचे सदस्य यांचे वडील होते. आणि अशा बंगाल विधानसभेचे सदस्य म्हणजे थोडक्यात आमदार म्हणा, आमदाराचा मुलगा आहे. हे सगळा आनंद सोडून देशाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. महात्मा गांधीजींना सुद्धा नाही, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सरकारला जगातल्या 9 राष्ट्रांचा पाठिंबा होता. एवढ्या ताकदीचं व्यक्तिमत्व आपल्या भारताच्या इतिहासामध्ये की ज्यांना हिटलर आणि मुसोलिनी सुद्धा मानत होते. अशा व्यक्तिमत्वाचं व्यक्तिचरित्र खऱ्या अर्थानं आपल्या भारताच्या तरुणांमध्ये जर असेल, भारताच्या तरुणांचे असे जर आदर्श असतील तरच भारत घडणारे. अदरवाईज सलमान खान, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, श्रीदेवी, हेमा मालिनी, आता मला नवीन काळातल्या, तुमच्या काळातल्या माहिती नाही म्हणून आमच्या काळातल्या सांगतोय. फार गंमत. हे सगळं म्हणजे यांचा इतका इम्पॅक्ट झालाय, घरातल्या किचनमध्ये नवरा बायकोची चर्चा सुद्धा हिरो हिरोईनवर चालती. नवरा बायकोला सांगत होता, काल रात्री फार फ्रेश स्वप्न पडलं, छान स्वप्न पडलं. म्हणजे काय पडलं? हेमा मालिनी स्वप्नात आली होती. तिला बी हसायला आली होती वय, एकटीच आली असं. म्हणले कसं काय कळलं तुला? धर्मेंद्र माझ्या स्वप्नात आला होता. दोघं बी डोक्याला लागेल आणि मग डोक्यात काय दुसरं स्वप्न येणार नाही. तर अशी परिस्थिती आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं व्यक्तिचरित्र आपल्याला पाहायचं. मग याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्माची तारीख, मृत्यूची तारीख, त्यांच्या मृत्यूची तारीख वादात आहे आणि वादातल्या गोष्टी आता अलीकडच्या परीक्षा नाही यायला लागल्या. फॉर एक्झाम्पल आताच्या SRPFच्या परीक्षेला महात्मा फुल्यांची जन्मतारीख आली होती. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला एकदा आली होती, पण ते वाद आहे म्हणून क्लिअरच आला होता प्रश्नामध्ये. तर असे प्रश्न अलीकडच्या 5 वर्षामध्ये यायला लागले आणि म्हणून पोरांना सामान्य ज्ञान अवघड वाटायला लागलं. खरं तर सामान्य ज्ञान अवघड नाही, फक्त व्यापक आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो, बाकी त्याच्यामध्ये काहीही नाही. पाहूया आपण नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची जन्मतारीख अगोदर पाहू. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जन्मतारीख परीक्षेला अनेकदा आलेली आहे, 23 जानेवारी 1897. एका परीक्षेला असा प्रश्न आला होता, 23 जानेवारी ही खालीलपैकी कोणाची जयंती आहे? तर नेताजी सुभाषचंद्र बोस 23 जानेवारी. आपण शिवकालीन इतिहासामध्ये पाहिलं की शहाजी राजांचा मृत्यू 23 जानेवारीला झालेला. 23 जानेवारी साल काय? 1664. 23 जानेवारी 1897चा जन्म. त्यांच्या मृत्यूची तारीख जरी अंदाजे किंवा मृत्यूची तारीख संदिग्ध असली तरी ती माहिती असायला पाहिजे. अशा संदिग्ध प्रश्नांचा सध्या काळ आहे. 18 ऑगस्ट 1945. 18 ऑगस्ट 1945 त्यांची जन्मतारीख, मृत्यूची तारीख मानली जाते, पुण्यतिथी त्या तारखेला मानली जाते. बरं, आता जन्मतारीख पहिली, मृत्यूची तारीख पहिली, त्याच्यानंतर आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं पूर्ण नाव माहिती असायला पाहिजे. त्यांचं स्वतःचं नाव नेताजी आहे का? नाही. हा, तर आपण भारतीयांनी अर्थात ही पदवी सुरुवातीला दिली जर्मनीची. जर्मनीच्या लोकांनी हिटलरनी भारताचे नेते म्हणून संबोधायला सुरुवात केली. आणि जसं आपल्या भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला आदर देत असताना त्याच्या पुढे जी असा शब्द वापरला जातो त्याला तुम्ही मराठी व्याकरणाच्या दृष्टीने प्रत्यय म्हणतात. मग बाजी, एसाजी, तानाजी, ते लहान असताना त्यांना कोण तानाजी असाजी म्हणत नव्हतं. तान्या, एस्या असं नाव. पण त्यांचं कर्तृत्व असं झालं की त्यांच्या प्रत्येकाच्या नावापुढे जी लावला जातो. अगदी तुमचं बी असं होणार आहे काही दिवसांनी. नोकरी लागली तर एखाद्या आकाशचा आकाशराव, एखाद्या गणेशचा गण्या,
गणेशराव कर्तृत्वाने म्हणा, नोकरी लागली की गणेशराव, माननीय गणेशराव, आदरणीय गणेशराव, काय 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 काय. हा गणेशरावचा चॉकलेट खातोचा बोबटा नाही करायचा, पण हे सुद्धा पॉझिटिव्ह घेते. हे सुद्धा नोकरी लागल्यानंतर झोप येण्यासाठी, झोप न यावी म्हणून, फ्रेश राहावं म्हणून चॉकलेट खायचा पण गडी लक्षच देत होता क्लासकडे. सिलेक्शन झाल्यावर, सिलेक्शन नाही झालं तर मग मात्र म्हणणार त्याचं काय खरं आहे, मागच्या बागावर बसायचं, चॉकलेट खायचं आणि दुसरीकडेच लक्ष असायचं. समाज कसा आहे तो, म्हणून पास समाजाचा दृष्टिकोनाची काहीच चूक नाहीये, चूक आहे आपली, आपण आपलं कर्तृत्व घडवायला पाहिजे. बर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्वतःचं नाव सुभाष बाबू किंवा सुभाषचंद्र. बर, त्यांचं स्वतःचं नाव आपल्याला सापडलं सुभाषचंद्र किंवा सुभाष बाबू. बर, वडिलांचं नाव आहे जानकीनाथ, जानकीनाथ आणि मग आडनाव बोस. मी लाला लजपतराय शिकवत असताना मुद्दामून नेताजींच्या वडिलांचं नाव विचारतो आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शिकवत असताना मुद्दामून लाला लजपतराय यांच्या वडिलांचं नाव विचारतो. लाला लजपतराय यांचं स्वतःचं नाव, लाला लजपतराय यांचं स्वतःचं नाव लजपत, वडिलांचं नाव राधा किसन. राधा किसन, राधा किसन. तसं जानकी म्हणजे कोण, सीता, बरोबर. जानकी म्हणजे सीता, जनक राजाची कन्या जानकी, आणि जानकीनाथ म्हणजे राम, बरोबर आहे की नाही. जानकीनाथ म्हणजे राम. तर अशा रीतीनं एका नावामध्ये राम सीता यांचं नाव आहे, दुसऱ्या नावामध्ये राधाकृष्ण. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी एवढं मोठं व्यापक मटेरियल आहे सामान्य ज्ञानामध्ये. तर अशा आयडिया डोक्यामध्ये एवढ्या फिट ठेवायच्या की तो मुद्दा आला की आपल्या डोक्यात लगेच ते क्लिक झालं पाहिजे. झालं, पूर्ण नाव पाहिलं आपण, सुभाषचंद्र जानकीनाथ बोस. कौटुंबिक माहिती पाहत असताना आपण त्यांच्या आईची नाव पाहूया. आईचं नाव काय, आईचं नाव आहे प्रभावती देवी. प्रभावती देवी हे त्यांच्या आईचं नाव आहे. बर, त्यांच्या मोठ्या भावानं त्यांना खूप मोठं मार्गदर्शन केलं. या त्यांच्या सगळ्या संघर्षामध्ये त्यांचा मोठा भाऊ त्यांच्याबरोबर होता. मोठ्या भावाचं नाव शरदचंद्र. शरदचंद्र. मोठ्या भावाच्या पत्नीनं सुद्धा त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. विभावती देवी. विभावती देवी मोठ्या भावाच्या पत्नीचं नाव आहे. यानंतर यांच्या पत्नीचं नाव आहे एमिली शेंकल. एमिली शेंकल हे नेताजींच्या पत्नीचं नाव आहे. यानंतर त्यांच्या कन्येचं नाव आहे, त्यांचं अपत्य अनिता बोस. अनिता बोस. बर, कौटुंबिक माहितीमध्ये किमान एवढे नाव माहिती असायला पाहिजे. याच्या पुढे थोडेसे व्यक्तिचरित्रांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्राथमिक शिक्षण घेत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्याचं काम एका शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्या शिक्षकांचं नाव आहे वेणी माधवदास. वेणी माधवदास. काही पुस्तकामध्ये वेणू माधवदास असं आहे, असू द्या. खरं तर जोपर्यंत शिक्षक राष्ट्रभक्तीने भारावलेले होते, पैसा संपत्ती या गोष्टीच्या मागं पळत नव्हते, तोपर्यंत राष्ट्र बऱ्या दिशेनं चालला होता. आता शिक्षकच टांगा पलटी घोडे फरार, पोरं काय घडवायचे. शिक्षकांच्या मनामध्येच फक्त नोकरी एकर नोकरी. शिक्षकांच्या मनामध्ये खरं तर शिक्षकांचीच ही व्याख्या आहे, माझी गाडी माझी माडीची. आणि त्याच्यामुळं ज्याच्याकडे देणाऱ्याकडेच काय नाही तर घेणाऱ्याकडे काय येणार आहे. आजच्या भारतातली वाईट अवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे शिक्षक शिक्षण प्रणाली. चोरांच्या हातामध्ये शैक्षणिक संस्था गेल्यात आणि चोरांचे नातेवाईक चोर असे झाले. यामध्ये काही मुठभर शिक्षक असलेलंही मनापासून करणारे, मात्र त्यांचं काम कमी पडतंय. जगभरामध्ये फ्रेंच राज्यक्रांती घ्या, अमेरिकन घ्या किंवा जगभरातल्या कुठल्याही क्रांतीचं उदाहरण घ्या, त्याची सुरुवात शिक्षण क्षेत्रापासूनच झाली. युरोप खंडामध्ये, अमेरिकेमध्ये फार मोठी क्रांती ती निर्माण झाली मार्टिन ल्युथर किंग यांनी सुरुवात केली त्या भागात.
आणि या मार्टिन ल्युथर किंग यांनी कुठून सुरुवात केली तर बायबलचं सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये भाषांतर करून शिक्षणापासूनच कुठली क्रांती झालेली जगभरामध्ये. आणि म्हणून आपल्या भारताला सुद्धा शिक्षक कुठल्याही बघा किती तरी बाबासाहेब आंबेडकर शिकत असताना किंवा अजून कुठले महान व्यक्तिचरित्र शिकत असताना आपण कुणीतरी त्यांच्या शिक्षकाचं त्यांच्या आदर्शाचं नाव पाहिलं. त्याचं कारणच असं आहे की सर्वसाधारणपणे जन्माला आलेला प्रत्येक माणूस सारखाच असतो, मात्र त्याला वेगळा असामान्य त्याचा गुरु बनवत असतो. मग तो गुरु आईच्या रूपाने असेल, तो गुरु वडिलांच्या रूपाने असेल, मित्राच्या रूपाने असेल, कुठल्या रूपाने असेल. पण आजच्या काळामध्ये गुरुच व्यावसायिक बनला. त्याला पैशाशिवाय विद्यार्थ्याच्या, आपल्या शिष्याच्या, आपल्या अनुयायाच्या आयुष्याचं काहीच घेणं देणं नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या देशाची विशेषतः वाईट परिस्थिती निर्माण झाली. परंतु तो काळ असा होता की शिक्षक, त्याग, राष्ट्रभक्ती हे त्याचे पहिले गुण वैशिष्ट्य असायचे. आणि म्हणून या गुरूंचं आजही इतिहासामध्ये नाव आहे. वेणू माधव दास यांनी नेताजींच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्ती रुजवली. बरं, वेणू माधव दास. अजून थोडंसं पुढची माहिती तुम्हाला सांगतो. काय पुढची माहिती तर स्वामी विवेकानंदांच्या चरित्रापासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी प्रेरणा घेतली. स्वामी विवेकानंदांना जो आदर्श मानतो तो माणूस कधी चुकू शकत नाही. इतका आदर्श विचार स्वामी विवेकानंदांच्या यांच्या चरित्रापासून त्यांनी प्रेरणा घेतली. याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशबंधू चित्तरंजन दास यांना आपले गुरुस्थानी मानत. देशबंधू चित्तरंजन दास यांना ते आपले गुरुस्थानी मानत त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. अशा रीतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कौटुंबिक माहितीबद्दल आणि त्यांच्या संदर्भाचे काही महत्त्वाचे व्यक्ती. आता पाहूया आपण त्यांचं गाव. परीक्षेला अनेकदा त्यांचं गाव सुद्धा विचारलेलं आहे. त्यांचं गाव आहे कटक. कटक कुठं आलं? ओडिशा नावाच्या राज्यामध्ये कटक नावाचं ठिकाण कोणत्या नदीच्या तीरावर आहे? महानदीच्या. ओरिसा राज्यामधली सर्वात महत्त्वाची नदी आहे महानदी, आणि या महानदीच्या तीरावर असणारं कटक नावाचं ठिकाण. मराठा साम्राज्यामध्ये हे कटक नावाचं ठिकाण जे आहे ते भोसले घराण्याकडे होतं. कटक आणि विदर्भ म्हणून नागपूरचे भोसले जे आहेत ते नागपूरचे भोसले. 2 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदर मला वाटतं MPSCच्या किंवा कंबाईनच्या किंवा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न आला होता की पेशव्यांनी कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या सरदाराला बहाल केलं होतं, दिलं होतं. तर त्याचं भोसले उत्तर होतं. तर अशा रीतीनं कटक नावाचं शहर इतिहासामध्ये वर्तमानामध्ये मोठं शहर आहे. त्याच्यावर प्रश्न येतात. ओरिसा राज्यामध्ये जे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं गाव आहे, याच ठिकाणी त्यांचा जन्म. यांचं सुरुवातीचं शिक्षण पहा, बंगाल विधिमंडळाच्या सदस्यांचा मुलगा आहे. त्याचबरोबर राव बहादूर पदवी त्या काळामध्ये दुर्मिळ लोकांना मिळायची, असे राव बहादूर पदवी मिळालेल्या जानकीनाथ बोस नावाच्या नामांकित व्यक्तीचा मुलगा आहे. प्राथमिक शिक्षणाला गावातच सुरुवात झाली. याच्यानंतर उच्च शिक्षणासाठी बंगालला गेले, कलकत्त्याला गेले. कलकत्त्यामध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज फेमस कॉलेज होतं. या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ॲडमिशन घेतलं. आणि त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथला एक इंग्रज प्राध्यापक भारतीय प्राध्यापकांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देतोय. त्या इंग्रजांच्या विरोधात बोलायची कुणाची हिंमत नव्हती. मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कॉलेजमध्ये शिकत असताना त्या प्राध्यापक ओटेनच्या विरोधात संप पुकारला होता. कॉलेज बंद पाडलं होतं. म्हणजे पहिल्यापासून वाईटाला विरोध करण्याची आणि चांगल्याला सपोर्ट करण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये आहे ते इतिहासामध्ये मोठे झाले. मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं ॲडमिशन कॅन्सल केलं. पण त्यांच्या घराण्याचं, त्यांच्या वडिलांचं वजन एवढं होतं, नेताजींना परत घ्यावं लागलं. पण हा प्रश्न आपल्याला विसरून चालणार नाही. कोणाच्या विरोधात? हा ओटेन, प्राध्यापक ओटेनच्या विरोधात. यांनी कोणत्या कॉलेजमध्ये? प्रेसिडेन्सी कॉलेज. कुठं आलं हे प्रेसिडेन्सी कॉलेज? कलकत्त्याला. या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये कलकत्त्यामध्ये यांनी संप पुकारला होता. महत्त्वाची घटना आहे.
याच काळामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना असं वाटायला लागलं होतं की कुणीतरी आदर्श गुरु असायला पाहिजे, मार्गदर्शक असायला पाहिजे. खरं तर आजकालच्या काळामध्ये गुरुचा शोध संपलाय, चांगल्या व्यक्तीचा शोध संपलाय, चांगल्या गोष्टींचा शोध संपलाय आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये येतच नाही. तुम्ही कधी चांगल्या गोष्टींच्या शोधात निघालेत का? निघाले म्हणजे जायची गरज नाही, बसल्या जागेवर चांगल्या गोष्टीचा विचार मला काहीच नाही. तुमच्या डोक्यात, तुमच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट म्हणजे नोकरी, चांगली गोष्ट म्हणजे पैसा, चांगली गोष्ट म्हणजे आयुष्य आराम, चांगली गोष्ट म्हणजे पिक्चरला जाणं, चांगली गोष्ट म्हणजे तिच्याबरोबर फिरणं, याच्यापेक्षा चांगलं नाहीच. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात येत नाही. आपण जर आपल्या स्वप्नात चांगल्या गोष्टी आणल्या तर चांगल्या गोष्टी सत्यात बी येतात, वास्तवात बी येतात, जीवनात बी येतात. नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुच्या शोधात हिमालयात गेले होते. एवढा मोठा आमदाराचा, आत्ताचा आमदार म्हणून आपण, आमदाराच्या पोराला कशाला इकडे तिकडे हिमालयात फिरायची करायची, 2-4 मैत्रिणी घेऊन. हा सध्याचं का? आज तुम्ही मैत्रिणी घेऊन फिरत नाही का? येत नाही तुमच्याबरोबर म्हणून, येत नाही म्हणून. येत असते फिरले नसते होय. संधी वाचून साधू आहे तुम्ही, म्हणजे तुम्हीच नाही तर सर्वसाधारण या जगातला प्रत्येक जण असाच आहे. संधी नाही तोपर्यंत साधू, आणि एकदा संधी मिळाली की साधलीच. हा सोपं आहे. गुरुच्या शोधामध्ये त्यांच्या लक्षात आलं हिमालयामध्ये जे साधू संत ऋषी आहेत यापेक्षा आपल्याला कुठल्या तरी वेगळ्या गुरुची गरज. परत त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि सरते शेवटी त्यांचा शोध कुठं थांबला? स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये. स्वामी विवेकानंदांचं लेखन त्यांच्या हातात पडलं आणि मग त्यांनी वेड्यासारखं ते वाचून काढलं, ते ग्रहण केलं आणि त्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली. ज्याला प्रेसिडेन्सी कॉलेजमधलं शिक्षण झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी अर्थात ICSE परीक्षा देण्यासाठी ते इंग्लंडला गेले. इंग्लंडमधली घटना आहे. 1921 साली नेताजी सुभाषचंद्र बोस ICSE परीक्षा पास झाले. ICSE परीक्षा पास झाले. घरची परिस्थिती कशी? एकूण सगळे मिळून 14 भावंड आहेत. यांचा क्रमांक 9 आहे. म्हणजे यांना 13 भावंड आहेत. 14 भावंड आहेत. मोठा परिवार आहे, मात्र श्रीमंत नामांकित परिवार आहे. सगळ्या बाबतीमध्ये नाव आहे, पाहुणे, आणि त्यात नेताजी म्हणजे दिसायला बी सुंदर. सोयरिकी ऑफरवर ऑफर. शेवटी इकडून आईवडिलांनी तिकडं तार पाठवली नेताजींना ICSE परीक्षा पास झाल्यानंतर की तू लवकर ये बाबा, यांच्यातली कोणती तरी एक फायनल कर म्हणजे आमच्या डोक्याचा ताण जाईल. आई वडिलांच्या आत्तालाही ताण आहे, पण आत्ता काय ताण आहे? कुणी पासच करीना. आमचा बाबड्या असंच राहतोय का काय? आत्ताची समस्या, त्यावेळेची समस्या. नेताजींना ही तार आल्यानंतर नेताजी म्हणले मी जातच नसतो. आपले तर बाबा विमानाची गरज पडली नाही तर उड्या मारीत. पण त्याच वेळेस गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचं तार गेले आणि रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं की गांधीजींनी 1920 सालापासून भारतामध्ये मोठं आंदोलन छेडलेलं आहे. त्यावेळेस 1920 साली असहकार आंदोलन सुरू झालं होतं आणि या देशाला तुझ्या ICS पदाची गरज नाही, ICS अधिकाराची गरज नाही, तर तुझ्यासारख्या क्रांतिकारकाची गरज. आपला म्हणलं असतं हो येडे का काय, 2 वर्ष अभ्यास केलाय, ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले असते रवींद्रनाथ टागोर. कॅन्सल. जसे पोरं विशेषतः खेळत परिसरातले पोरं नोकरी लागेपर्यंत मास्टर मांडल्या एवढे धरून असतात. शेळके सरची दिवसातून देवापेक्षा जास्त आठवण करतात. नोकरी लागली की लग्नाची पत्रिका छापेपर्यंत शेळके सरचा कॉन्टॅक्ट नाही, कारण शेळके सर म्हणतोय हुंडा घेऊ नका. आणि आपल्याला तर 7-8 लाख घेतल्याशिवाय जमणार नाही. हे पोरं त्या हुंड्यासाठी कोणाच्या प्रेमात बी पडत नाही. ही एक गोष्ट चांगली, त्याच्यामुळे त्यांना नोकऱ्या लवकर लागते. हे बाकीची मंडळी लवकर पटापट काल हिच्या प्रेमात, उद्या तिच्या प्रेमात, हे असंच राहतं. चहाच्या बिल देण्याला, हॉटेलचे बिल द्यायला, रिचार्ज करायला एवढ्यावरच राहतं. त्याचं आयुष्य असं यजबार होईपर्यंत एवढंच काम, मग जराशा घेत. पण ह्या पोरांचं एक भारी आहे की आत्तापर्यंत माझ्या 99% म्हणतो, 1-2 टक्क्यात सापडल्यात, पण 99% की हे ह्या भानगडीत पडत नाही. कारण त्यांचं टार्गेट असतं हुंडा. आम्ही 10 लाख दिलाय, आम्ही 12 लाख घेणार, टार्गेट असतं.
आणि मग पत्रिका डायरेक्ट सर पत्रिका जमलं बरं का इथं इथं. ते कसं असं जमलं काय, असंच जमलं तर अशी सगळी गंमत आहे. मग काय फरक आहे बा, आपल्याच देशामध्ये काही लोक असे होऊन गेले आणि यांच्या जीवनावर फक्त आपण 26 जानेवारी 15 ऑगस्टला भाषणं ठोकायचे, संपलं, परत काय घेणं त्यांना. काय प्रत्येकाचं तसं झालंय. सर्वसामान्यापासून तर सर्वोच्च पदापर्यंत असणाऱ्या 99% लोक अशीच आहे. त्याच्यामुळे देश आपला असंच. कधीतरी बदलायचं स्वप्न तुम्हाला जर देशात बदल लागतोय तर आपल्यात बदल व्हायला पाहिजे. आणि तरुण जर बदलले तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. अदरवाईज तुमची नोकरी काय, समजा सारा देशच गुलामगिरीत गेला आणि तुम्ही कलेक्टर झाले, काय उपयोग आहे का? सारा देशच एकदम भंगार झाला. म्हणजे आता नाही असं बी नाही म्हणायचं. मग सांगा तुम्हाला कलेक्टरची नोकरी मिळाली, काय उपयोग आहे का? आज तुम्ही कलेक्टर असताना जर तुमची फॅमिली सुरक्षित नाही, कलेक्टर असताना फॅमिली सुरक्षित नाही, तर तुमच्या कलेक्टर पदाचा उपयोग काय? आज तुम्ही कलेक्टर असताना जर तुम्हाला रात्रभर शांततेने झोपच येत नसेल तर तुमच्या त्या कलेक्टर पदाचा उपयोग काय? आज तुम्ही SP असताना तुमचंच ऑफिस फोडलं जाते तर तुमच्या त्या SP पदाचा उपयोग काय? सर्वसामान्य कुठून सुरक्षित? तुम्ही आज कलेक्टर असताना तुमच्या कलेक्टर ऑफिस मधला चंदनच चोरून नेतोय तर बाकीच्या सर्वसामान्याला कुठे चंदन लावतोय याचा तरी मेळ लागतोय का? सगळा घोटाळाच घोटाळा. हा घोटाळा बदलायचा असेल तर भारतातला 65 कोटी तरुण बदलला पाहिजे, सुधारला पाहिजे. बदलला पाहिजे म्हणजे इकडची हिच्या मागाऐवजी तिच्या मागं नाही, कोणाच्याच मागं नाही, जग तुमच्या मागे यायला पाहिजे. तरुणांमध्ये एवढी ताकद असते. हे सगळं जग यांना, 9 राष्ट्र यांना पाठिंबा देत होते. हे काय पैसे वाटले काय यांनी? तर तेवढी हिंमत तेवढं करतो तो त्यांनी गाजवलं. रवींद्रनाथ टागोरांची तार आली आणि त्यांनी ICSच्या पदाला लाथ मारली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस भारतात आले. भारतात आल्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी सांगितल्याप्रमाणे देशबंधू चित्तरंजन दास यांची भेट घेतली. देशबंधू चित्तरंजन दास यांनी सांगितलं गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये असहकार आंदोलन चालू आहे, गांधीजींची भेट घ्या. आणि मग साबरमती आश्रमामध्ये गांधीजींची भेट घेतली. काही दिवस त्या आश्रमामध्ये वास्तव्य केलं आणि 1921 सालापासून संपूर्ण देशभरामध्ये चालू असलेल्या असहकार आंदोलनाचं बंगालमध्ये नेतृत्व केलं. 1921 असहकार आंदोलनामध्ये कुठं नेतृत्व केलंय? बंगालमध्ये नेतृत्व. तर असहकार आंदोलन जोराचं चालू असताना हे बंगालमध्ये यांनी नेतृत्व केले आणि त्यांच्या आयुष्यातला पहिला तुरुंगवास 1921 मध्ये. कसा तुरुंगवास झाला? प्रिन्स वेल्स आला होता या आंदोलन चालू असताना 1921 मध्ये. आणि हा प्रिन्स वेल्सच्या आगमनाच्या विरोधात गांधीजींनी तर 5 दिवसाचं उपोषण केलं होतं, परंतु एक फार मोठा मोर्चा निघाला होता. या मोर्चाचं नेतृत्व नेताजींनी केलं होतं आणि त्याच्यामुळं म्हणजे 2 कारण, प्रिन्स वेल्सच्या आगमनाच्या विरोधात मोर्चाचं नेतृत्व केलं आणि असहकार आंदोलनात सहभागी झाले म्हणून पहिला तुरुंगवास. 11 वेळा देशासाठी तुरुंगात गेले, त्यातला पहिला तुरुंगवास 1921 मध्ये म्हणजे एंट्रीच. यानंतरची पुढची घटना आपण पाहिलेली आहे. 5 फेब्रुवारी 1922. 5 फेब्रुवारी 1922 ला काय झालं होतं? चौरी चौरा नावाचं प्रकरण झालं. तर चौरी चौरा प्रकरण, चौरी चौरा घटना. या चौरी चौरा घटनेत काय हे आपण शिकलोय. या घटनेमुळे महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलन बंद केलं. किती तारखेला? 12 फेब्रुवारी 1922. 12 फेब्रुवारी 1922 रोजी असहकार आंदोलन बंद केलं. असहकार आंदोलन बंद केलं. आणि मग भारतातल्या तरुणांना आणि भारतातल्या तरुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना हे आवडलं नाही. नेताजींना सुद्धा हा निर्णय आवडला नव्हता आणि त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींच्या निर्णयाला विरोध केला होता. आणि विरोध करत असताना गांधीजींच्या निर्णयाला, या निर्णयाचं त्यांनी वर्णन केलं होतं, हे देशाच्या दुर्भाग्याशिवाय दुसरे काहीही नाही. असा प्रश्न परीक्षेला आलेला आहे की नेताजींनी गांधीजींच्या कोणत्या घटनेबद्दल हे देशाच्या दुर्भाग्याशिवाय दुसरे काहीही नाही असं वक्तव्य केलं होतं, तर असहकार आंदोलन बंद केलं म्हणून. खरं तर काही इतिहासकारांनी किंबहुना एक बाजू अशी आहे की महात्मा गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे फार मोठे देशभक्त आहेत, परंतु यांच्या कार्यपद्धतीमध्ये फरक होता. कार्यपद्धतीमध्ये तरीही गांधीजी नेताजींना प्रचंड मानत होते आणि नेताजी सुद्धा गांधीजींना प्रचंड मानत होते. म्हणून तर 1944 मध्ये आयुष्याच्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा आयुष्यातला शेवटचा संघर्ष, शेवटचा लढा हा देत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा रेडिओवरून भाषण केलं, त्या भाषणामध्ये पहिल्यांदा महात्मा गांधीजींना त्यांनी राष्ट्रपिता संबोधलं होतं.
महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता असं सर्वप्रथम कोणी संबोधलं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संबोधलं. कधी? 1944च्या भाषणामध्ये रेडिओवरून. आणि इकडे दुसऱ्या बाजूने आपण गांधीजींचा जर विचार केला तर लुई फिशर नावाच्या एका अधिकाऱ्याबरोबर बोलत असताना लुई फिशरला गांधीजींनी सांगितलं होतं की माझ्याकडे देशभक्तांचा देशभक्त आहे. देशभक्तांचा देशभक्त म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख केला जातो. कोणी केलाय? महात्मा गांधीजींनी केलाय. आणि या महात्मा गांधीजींनी कोणाला सांगितलंय? लुई फिशर नावाच्या एका अधिकाऱ्याला सांगितलं. तर अशा रीतीने गांधीजी विरुद्ध नेताजी असं नाही तर कार्यपद्धतीमध्ये फरक होता. ते दोघंही एकमेकांना प्रचंड मानत होते. चला, असहकार आंदोलन बंद झालं. असहकार आंदोलन बंद झाल्यानंतर 1922 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं गया या ठिकाणी. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते देशबंधू चित्तरंजन दास. या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा फूट पडली. इथं परिवर्तनवादी आणि अपरिवर्तनवादी अशा रीतीनं दोन गट निर्माण झाले. आणि या दोन गटापैकी तरुणांचं नेतृत्व, तरुण जो होता तरुण गट इथं होते, तरुणांचे नेते परिवर्तनवादी होते ज्यांना गांधीजींचा निर्णय मान्य नव्हता असं. मग यामध्ये देशबंधू चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, लाला लजपत राय असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील असे. आणि इथं गांधीजींचंच बरोबर असं म्हणणाराही एक गट होता, तो अपरिवर्तनवादी. देशबंधू चित्तरंजन दास यांनी या असहकार आंदोलना या गया येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये 1923च्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आणि सरकारमध्ये सहभागी होऊन मग सरकारला अडवायचं अशा प्रकारचा ठराव मांडला. मात्र गांधीजींच्या अपरिवर्तनवादी गटाने तो ठराव मान्य केला नाही आणि म्हणून तो फेटाळला गेला. म्हणून देशबंधू चित्तरंजन दास यांनी राष्ट्रीय सभेचा राजीनामा दिला आणि 1923 मध्ये नव्या पक्षाची स्थापना केली होती. 1923 मध्ये कोणता पक्ष स्थापन झाला? स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? दोन व्यक्ती अवश्य लक्षात ठेवायचे, देशबंधू चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. ओके, 1923 मध्येच निवडणुका झाल्या आपण शिकलो. या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं राष्ट्रीय सभेने सहभाग घेतला नाही म्हणून सर्वात मोठा पक्ष स्वराज्य पक्ष ठरलाय. 145 उमेदवार उभे होते, त्यापैकी किती? 48 उमेदवार निवडून आले होते. सर्वात मोठा पक्ष स्वराज्य पक्ष ठरला होता. या निवडणुकीच्या अंतर्गतच 1923 मध्येच नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून निवडून आले होते. त्याच वेळेस कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर म्हणून देशबंधू चित्तरंजन दास निवडून आले होते. 1923ला कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते देशबंधू चित्तरंजन दास आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि मग या दोघांनी विशेषतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कलकत्त्यामध्ये बंगालमध्ये ज्या रस्त्यांना इंग्रजी नावं दिले होते, ज्या इमारतींना, ज्या क्षेत्राला इंग्रजांनी आपले नावं दिले होते, ते नाव बदलून भारतीय नावं ठेवले होते. याच्यासाठी सुद्धा धाडस लागतं. सरकार इंग्रजांचं आहे तरी बी एवढा निर्णय घेणं हे सामान्य माणसाचं, किरकोळ माणसाचं काम नाही. 1923 अजून एक महत्त्वाची घटना. आपल्या विचारांच्या प्रसारासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. वृत्तपत्र आहे फॉरवर्ड. पण नेताजींचा पक्ष आहे फॉरवर्ड ब्लॉक आणि नेताजींचं वृत्तपत्र आहे फॉरवर्ड. पक्षाची स्थापना 1939 आणि वृत्तपत्र सुरू झालं 1923. घोटाळा अजिबात व्हायला नको हा प्रश्न परीक्षेला आलाय की नेताजींनी 1923 साली कोणतं वृत्तपत्र, MPSCच्या परीक्षेला प्रश्न आला 1923 साली कोणतं वृत्तपत्र? फॉरवर्ड. झालं. 1923 नंतरची घटना पाहायची आपल्याला 1925. एक क्रांतिकारक आहे पहा, क्रांतिकारकाचं नाव आहे गोपीनाथ साहा. गोपीनाथ साहा. या गोपीनाथ साहा नावाच्या क्रांतिकारकानं जुलमी ब्रिटिश अधिकारी टेगार्टला मारण्याचा प्रयत्न केला. पण काही काही लोक असे असतात की सगळे करून संकट आलं तरी ते जातच नाही, ते मरत नाही, जात नाही, असं होतं बऱ्याच वेळा. आपल्या मराठीमध्ये गावरान भाषेमध्ये एक म्हण आहे, करडीला नाही किडा वाकट्याला नाही पिडा. असं हे वाचलं. एक अर्नेस्ट नावाचा अधिकारीच याच्यात मारला गेला. मग गोपीनाथ साहाला फाशी झाली. या प्रकरणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना गोपीनाथ साहाला मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवलं होतं. बर,
या प्रकरणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा ओढलं गेलं, नेताजींना सुद्धा तुरुंगात टाकलं होतं. 1925 ची घटना पाहिल्यानंतर पुढची घटना आपल्याला पाहायची 1928. 1928 साली नेहरू समिती स्थापन झाली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू समिती स्थापन झाली होती. नेहरू समितीचा इतिहास सगळं पाहिले, ते काय डिटेल पाहायची गरज नाही. किती सदस्य होते? 8 सदस्य होते. सचिव कोण होते नेहरू समिती? जवाहरलाल नेहरू सचिव होते, अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. पण जे 8 सदस्य होते त्यामध्ये जवाहरलाल नेहरू नव्हते. एक मुद्दा, या 8 सदस्यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस नेहरू समितीचे सदस्य होते. 1928 ही घटना पाहिल्यानंतर 1928 अजून एक महत्वाची घटना, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं कलकत्त्याला. राष्ट्रीय सभेच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते. आणि या अधिवेशनामध्ये मोतीलाल नेहरू यांना लष्करी गणवेशामध्ये सलामी देणारी व्यक्ती कोण? लष्कराची जशी सलामी असते त्या पद्धतीचे नेताजी सुभाषचंद्र बोस. 1928 या 2 महत्त्वाच्या घटना. 1928 साली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 27ला सायमन कमिशन स्थापन झालं. 28ला ते भारतात आलं. भारतामध्ये 2 वेळा त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला होता. अनेक ठिकठिकाणी त्यांना विरोध केला. सायमन गो बॅक, सायमन परत जा, अशा प्रकारे काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जात होता. कलकत्त्यामध्ये सायमन कमिशनच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि म्हणून त्यांना पुन्हा तुरुंगात जावं लागलं. पुन्हा तुरुंगात असतानाची एक घटना 1930. 1930 मध्ये तुरुंगात असतानाच ते आजारी पडले होते आणि उपचारासाठी त्यांना डलहौसी या ठिकाणी नेलं होतं. डलहौसी. आणि तुरुंगात असतानाच लोकांनी त्यांना कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून दिलं होतं. मगाशी होते मुख्य कार्यकारी अधिकारी, आता झालेत महापौर. हाही प्रश्न परीक्षेला आले. कोणत्या वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर म्हणून निवडून दिले? 1930 मध्ये महापौर म्हणून निवडून दिले. झालं. अजून एक महत्वाची पुढची घटना पाहायची 1932. तुरुंगवास त्यांच्या आयुष्यामध्ये 11 वेळा तुरुंगात गेलेले. आता होते उत्तराखंड राज्यामध्ये अल्मोडा नावाच्या तुरुंगात. अल्मोडा तुरुंग कुठे आहे? उत्तराखंड राज्यामध्ये हा अल्मोडा तुरुंग आहे. आणि या अल्मोडा तुरुंगामध्ये असताना पुन्हा आजारी पडले आणि त्यामुळं त्यांना आता उपचारासाठी युरोपला नेलेलं. युरोपला यांचं वास्तव्य 1933 ते 1936 या काळामध्ये त्यांचं वास्तव्य युरोपमध्ये होतं. विठ्ठलभाई पटेल नाव ऐकून आहे? भारतातील एक अत्यंत मोठी आसामी राजकीय व्यक्ती, स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अग्रेसर आघाडीवर असणारी व्यक्ती म्हणजे विठ्ठलभाई पटेल. ते आता वृद्ध झाले होते. त्यांची सगळी सेवा करण्याचं काम तिथं असताना नेताजी सुभाषचंद्र बोस करत होते. आणि नेताजींचे आणि विठ्ठलभाई पटेल यांचे विचार एवढे जुळले की काही कोटीची प्रॉपर्टी मरतानाच्या वेळेस विठ्ठलभाई पटेल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावे केली होती. जी एवढा विश्वास नेताजींवर त्यांचा होता. नंतर तो भाग वेगळा आहे की मग ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये केस झाली त्याच्यामुळं तो भाग वेगळा आहे. विठ्ठलभाई पटेल याच काळामध्ये ऑस्ट्रियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा मृत्यू झाला होता. त्यांना भेटायलाही नेताजी, मला वाटतं कमला नेहरूंचाच मृत्यू झाला असं, पण म्हणजे युरोपमध्ये असताना सुद्धा अनेक गोष्टीमध्ये ते सहभागी होते. आणि त्याच वेळेस विठ्ठलभाई पटेल असतानाच त्यांनी पटेल बोस जाहीरनामा पब्लिश केला होता. त्याच्यामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाला त्यांनी विरोध केला होता किंवा गांधीजींच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्यांनी टीका केली होती. ओके. युरोपमध्ये असतानाच इटलीच्या मुसोलिनीची सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भेट घेतली होती. म्हणजे उपचारासाठी गेलेले असताना सुद्धा आपलं काम बंद नाही, आपल्या ध्येयाप्रती त्यांचा प्रवास जो आहे तो सुरूच. मग आता पुढची घटना 1938 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. 1938 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं हरिपुरा या ठिकाणी. आणि या ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. भारतीय नियोजन आयोगाचे जनक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना म्हटलं जातं. का व असं काय?
तर त्यांनी अशा प्रकारे भारताच्या आर्थिक नियोजनासाठी एखादी समिती असावी, संस्था असावी अशी मागणी केली होती. त्यांच्याच मागणीमुळे याच अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली होती. यानंतर 1939 नेताजी सुभाषचंद्र बोस सलग 2 वेळा राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष. हे 51 हे 52 51व्या अधिवेशनाच्या वेळेस 51 बैलांचा गाडा जुंपून त्यांची मिरवणूक काढली होती. अशा रीतीनं फार लोकप्रिय, भारतामध्ये फार मोठे नाव त्यांचं होतं. आता हे 1939 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठं भरलं होतं? त्रिपुरा या ठिकाणी भरलं होतं. या ठिकाणचे अध्यक्ष तेच आहेत, मात्र अध्यक्ष होण्यासाठी त्यांना गांधीजींच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. आणि मग गांधीजींचे त्यावेळेसचे उमेदवार होते पट्टाभी सीतारामय्या, हे उमेदवार होते. त्यांना पडले 1377 मतं आणि नेताजींना पडले 1580 मतं, म्हणजे 203 मताधिक्यानं नेताजी सुभाषचंद्र बोस निवडून आले होते. खरं तर पराभव हा पट्टाभी सीतारामय्या यांचा नव्हता, पराभव गांधीजींचाच मानला गेला. म्हणून राष्ट्रीय सभेच्या 14 संचालकांपैकी 12 राजीनामेच देऊन टाकले. म्हणजे हा संदर्भ कुठेही कुठे लावायचा नाही. फक्त जसं काँग्रेसचा 2 वेळा पराभव झाल्यानंतर अनेक राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामे द्यायचा द्याखावा केला. खरं तर सत्ता कोणाला सुटत नसती, पण असं करावं लागतं. इथं गांधीजींच्या अनुयायांनी तो काळ वेगळा आहे की राजीनामे देऊन टाकले. एवढंच नाही तर या अधिवेशनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अजिबात सहकार्य केलं नाही, किंबहुना विरोधच केला, त्रासच दिला. आणि म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. 1939ला काँग्रेस सोडलं. हे अधिवेशन चालू असतानाच सोडलं. आणि म्हणून हे असं एकमेव अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनाला 2 अध्यक्ष लाभले. दुसरे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 1939च्या त्रिपुराच्या अधिवेशनाचे दुसरे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग 1939 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर यांनी कोणता पक्ष स्थापन केला? फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. फॉरवर्ड ब्लॉक. चला, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आपल्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष सेनापती बापट. व्हेरी गुड. याच्यानंतर पुढे जाऊया आपण. यांनी आता त्यांच्या पद्धतीने कामाला सुरुवात केली. संपूर्ण देशामध्ये क्रांतिकारक, पहिल्यापासूनच देशभरामध्ये फार मोठं काम त्यांचं सुरू. आणि मग अशा क्रांतिकारक कटांमध्ये ते सहभागी असावेत अशा संशयावरून इंग्रजांनी त्यांना 1940 मध्ये अटक केला. अटक करून कुठल्या तुरुंगात ठेवला असाही प्रश्न विचारला जातो, तर अलीपूरच्या तुरुंगामध्ये. अलीपूरचा तुरुंग कलकत्ता. या अलीपूरच्या तुरुंगामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमान निकोबार वरून आणल्यानंतर तिथं ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग रत्नागिरीमध्ये त्यांना स्थानबद्ध केलं होतं. अलीपूरच्या तुरुंगामध्ये 1940. ते काही बी झाले तर नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे गांधीजींचा चेला आहे. गांधीजी त्यांना मानसपुत्र मानायचे. आणि अशा नेताजींनी गांधीजींच्या शस्त्र तुरुंगात गेल्यावर वापरलं आमरण उपोषण. आणि नेताजींसारख्या लोकप्रिय नेत्याच्या जर जीवाला काही झालं तर आपल्या साम्राज्याला धोका आहे हे इंग्रजांना माहिती होतं. म्हणून इंग्रजांनी काय केलं? 1940 मध्येच त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं आणि त्यांच्या राहत्या घरी कटकमध्ये नजर कैदेत ठेवलं. नजर कैदेत म्हणजे काय रे? हा लक्ष ठेवलं, थोडक्यात वॉच ठेवला त्यांच्यावरती. कुठं जातात, कुठं येतात, कोणाला भेटतात, कोण त्यांच्याकडे येतं, अशा रीतीने नजर कैदेत झाला. 1940ची घटना. पण ते नेताजी होते 1941. आता घरातच बसायचे. मग घरात बसल्या 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 त्यांनी प्लॅन केला आणि दाढी वाढवली. सिस्टम सगळी चेंज. नाव धारण केलं मोहम्मद जियाउद्दीन. डुप्लिकेट डॉक्युमेंट्स तयार केले. नाव काय? मोहम्मद जियाउद्दीन असं नाव धारण केलं. हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलाय की कोणतं नाव धारण करून नेताजी जर्मनीला गेले होते. नेताजींनी भारत सोडला होता. मोहम्मद जियाउद्दीन. मग अफगाण, रशिया मार्गे नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीला गेले. जर्मनीला का गेले असावं? जर्मनीलाच का जावं वाटलं त्यांना? त्यावेळेस कोणतं युद्ध चालू होतं?
दुसरं महायुद्ध चालू होतं. या दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांचा शक्तिशाली शत्रू होता जर्मनी. आणि जर जर्मनीची मदत मिळाली म्हणजे शत्रूचा शत्रू मित्र असतो, बरोबर की नाही. तर असा नियम साधा त्यांनी वापरलाय. हा राजकारणाचा साधा नियम आहे. शत्रूचा शत्रू आपला मित्र, त्यांचं बनत नाही, या आमच्याकडं, आपण बी मित्र, झाली महाआघाडी, झाले सरकार. नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीला गेले. जर्मनीला त्यावेळेस जर्मनी कोणत्या नेत्याच्या ताब्यात होती? हिटलरच्या ताब्यामध्ये जर्मनी होती. हिटलर माणसाने असं बनाव की नुसतं नाव घेतलं तर त्या नावात लोकांनी त्याच्या वर्तनाचा अर्थच टाकलेला. हिटलर सारखं वागतो असं म्हटल्यावर काय वाटतं तुम्हाला? हिटलर सारखं म्हणजे हुकुमशाही, बरोबर आहे नाही? दादागिरी. हिटलर सारखं वागणं म्हणजे एवढा हिटलर गाजलाय, नाव द्या तिकडे, त्यानं आत्महत्या केली किंवा काय बी असू नये. आयुष्याचा शेवट, आयुष्याचे काही क्षण चुकलेले असले तर एवढं मोठं नाव होणं म्हणजे किरकोळ नाही. आणि त्याचं त्याच्या माणसांवर, त्याच्या राष्ट्रावर प्रचंड प्रेम होतं, प्रचंड प्रेम होतं. त्याला असं वाटत होतं एक दिवस जर्मनी साऱ्या जगावर राज्य करेल. हे वाटणं काय चुकीचं नाही, कामाची पद्धत वेगळी ठरली असो, त्याला काय चुकीचं बरोबर ठरवणं आपल्यालाही अधिकार नाही. हिटलरची भेट घेतली 1942ला. हिटलरने काय केलं होतं? आता हिटलर त्याच्यासारखे 7-8 जण डुप्लिकेट तयार केले होते दिसणारे. अनेक राजांनी सुद्धा असे केलेले. चंद्रगुप्त मौर्याचे सुद्धा 2-3 डुप्लिकेट असायचे. 1-2 तर चंद्रगुप्त मौर्य म्हणून मारले बी होती लोकांनी, म्हणजे शत्रूनं. तर अशा अनेक ठिकाणी अशा अनेक जणांनी केलेलं असं. तर हिटलरने 2-3 वेळा हे डुप्लिकेट पाठवले नेताजी सोबत. नेताजीने कधी हिटलरला पाहिले? कधीच नाही. भारतातून हिटलरचा काय संबंध? पण तरीही नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्या डुप्लिकेट लोकांना त्यांनी ओळखलं आणि त्या डुप्लिकेट लोकांबरोबर हिटलरलाही विशेष वाटलं, हा माणूस कसं काय ओळखतो डुप्लिकेट लोक. शेवटी 1942ची घटना. 1942 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीला स्वतः हिटलर आला. हिटलर आल्यानंतर त्याने काय सिस्टम चेंज केली नाही, सेम सिस्टम ठेवली, डुप्लिकेट येत होते त्याच पद्धतीने. पण तरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ओरिजिनल हिटलर आल्यावर ओळखलं. त्यावेळेस हिटलरला पहिला प्रश्न पडला की या माणसाने आपल्याला ओळखलं कसं, ते डुप्लिकेट आहेत म्हणून हे ओळखलं कसं. त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की हे जेव्हा आले तेव्हा त्यांनी फॉर्मॅलिटी, हाव आर यू, काय नो बाय नो, फॉर्मॅलिटी म्हणून प्रश्न विचारले. पण तुम्ही आले की माझ्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत डुप्लिकेट करू शकत नाही. हिटलरच्या लक्षात आलं माणूस भारी आहे म्हणून देशाचा नेता मानलं. जर्मनीच्या लोकांनी पहिल्यांदा यांना नेताजी म्हटले. मग हिटलरनं त्यांना आश्वासन दिलं की तुम्हाला पाहिजे तशी मदत करतो. पण त्या अगोदर हिटलरने सांगितलं की ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले त्या देशातल्या लोकांना आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दुसऱ्या देशाकडे भीक मागायची गरज नाही. विश्वास पाटलांनी हा प्रसंग महानायक मध्ये सुद्धा मांडलेला आहे की ज्या देशामध्ये असे राजे होऊन गेले त्या देशातल्या लोकांना आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी दुसऱ्या देशाकडे भीक मागायची गरज नाही. तुम्ही तुमचा इतिहास शिका. आजही आपल्या भारतातल्या लोकांना कुठे इतिहास माहिती, आपल्याला काय घेणं देणंच नाही त्याच्याशी. परीक्षेला आहे म्हणून, नाही तर तुम्ही तर ते बी नसता वाचलं, कशाने शेळकी सरतो थोपडा बघायला आली असते. काय सगळी गंमतच अशी. ओके, 1942 ची दुसरी घटना सांगायची. ही दुसरी घटना पाहण्यासाठी आपल्याला मात्र जपानला जायचं. जपानची राजधानी टोकियो. या टोकियो येथील महिला विद्यापीठापासून प्रेरणा घेऊन भारतामध्ये पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे. बर, टोकियो या ठिकाणची काय घटना आहे? या ठिकाणी रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेना. आत्ताच्या कुठल्या तरी SRPF का पोस्टाच्या पेपरला आलेला प्रश्न. आझाद हिंद सेनेला एक इंग्रजी नाव वापरलं जातं, इंडियन नॅशनल आर्मी. इंग्रजांची सेना होती, इंडियन नॅशनल आर्मी नाही म्हणायची काय. आता ही आझाद हिंद सेना जपानमध्ये कसं काय? जपानचे लोक भरती झाले होते का सैन्यात आपल्यासाठी? तर झालं काय होतं, आशिया खंडामध्ये जपान इंग्रजांचा शत्रू आहे. आणि मग जपान आणि इंग्रज दुसरं महायुद्ध चालू आहे. यांच्यामध्ये युद्ध चालू असताना अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झालाय. आणि इंग्रजांच्या पराभवात मग जे सैनिक पकडले ते जपाननं कैद केलेले त्याला म्हणायचे युद्ध कैदी.
म्हणजे ते कोण होते? भारतीय, सगळे सर्व भारतीयच आहे. मग अशा भारतीयांचं रासबिहारी बोस जपानमध्ये राहत होते. तिथं त्यांनी मन वळवलं आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना तयार केलं. मग अशा लोकांना आझाद हिंद सेना म्हटलं जातं, इंडियन नॅशनल आर्मी म्हटलं जातं. मग आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा झाली? 1942 मध्ये. कुठे झाली? टोकियो या ठिकाणी झाली. कोणी केली? रासबिहारी बोस यांनी केली. एक गोष्ट, थोडासा वेगळा मुद्दा आहे 1915चा. कुठला आहे? अफगाण. अफगाणमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह यांनी याच नावाची संस्था स्थापन केली होती, आझाद हिंद फौज. आझाद हिंद फौज 1915 असं आलं. अफगाणमध्ये कोणी? राजा महेंद्र प्रताप सिंह हे नाव आलं तर असंख्य लोकांचं चुकणार आहे, कारण सगळ्यांना हेच माहिती. पण लक्षात राहू द्या, ही कन्सेप्ट वेगळी आहे, लक्षात ठेवायचं. चला, आझाद हिंद सेनेची स्थापना. आझाद हिंद सेनेचं सुरुवातीला नेतृत्व दिलं होतं कॅप्टन मोहन सिंग नावाच्या एका अधिकाऱ्याकडे. कॅप्टन मोहन सिंग. बर, 1942 ची घटना पाहिल्यानंतर 1943 ची घटना पाहण्यासाठी आपल्याला जायचं सिंगापूरला. आज जगभरातल्या श्रीमंत देशांमध्ये अमेरिकेच्या पुढे सिंगापूरचा क्रमांक. जे सिंगापूर वेगळं किंवा स्वतंत्र निर्माण झालं त्यावेळेस त्यांना शेजारच्या देशाकडून विकत पाणी घ्यावं लागायचं प्यायला, इतकी वाईट परिस्थिती होती. आणि आज जगात एकदम आघाडीच्या 5 देशांमध्ये नाव. एवढं आघाडीवर हे जाते तर आपल्याला काय होतं कोणाच ठाऊक. आपल्याला लग्नाची समस्या, लग्न झालं तर नवरा बायको पटायची समस्या, पटलं तर पोरं घराच्या बाहेर काढायची समस्या, पोराने घराच्या बाहेर नाही काढलं तर घरातच रिटीत येत. साऱ्या समस्या आपल्या घराच्या बाहेरच्या समस्या नाही, आपल्या घरातल्या समस्या सुटणार. सिंगापूर इतकं श्रीमंत. जपानचं तसंच झालं. आता थोड्या वेळाने जपानवर अनुभव पडणार आहे, सावध राहा तुम्ही. तरी बी एवढं बेची राखून सुद्धा जपान पुन्हा आघाडीवर आहे. किती विरोधाभास, किती विरोधाभास आहे. सिंगापूर या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस गेलेत आणि त्या ठिकाणी नव्या एका संस्थेची, नव्या एका सरकारची स्थापना केली. सरकारचं नाव आहे आझाद हिंद सरकार. आझाद हिंद सरकार, अर्जी हुकूमत ए हिंद असंही त्याला म्हणतात. अर्जी हुकूमत ए हिंद म्हणजेच आझाद हिंद सरकार. पहा, आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सरकारमध्ये घोटाळा, कन्फ्युजन करायचं नाही. सिंगापूर 1943 सालांमध्ये सुद्धा फरक. पण आझाद हिंद सरकारबद्दल काही प्रश्न परीक्षेला विचारले जातात. एक, आझाद हिंद सरकारचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रमुख म्हणून कोण? तर नेताजी सुभाषचंद्र. या आझाद हिंद सरकारचं एक राष्ट्रीय घोषवाक्य होतं किंवा एक घोषणा होती, राष्ट्राची घोषणा त्यांनी काय ठरवली होती? जय हिंद. काय घोषणा होती? जय हिंद होती. त्यांचं राष्ट्रीय गीत वेगळं होतं. जसं आपलं राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगीत जनगण मन वंदे मातरम आहे, तसं त्यांनी ठरवलं होतं सब सुख चैन की. असं एवढं टायटल ध्यानात राहू द्या, सब सुख चैन की. आणि मग पुढे ते वाक्य की प्रत्येकाच्या सुखासाठी, प्रत्येकाच्या सार्वभौमत्वासाठी, प्रत्येकाच्या स्वातंत्र्यासाठी कसं काम होणार आहे, कसा देश असणार आहे, असा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला होता. ते त्यांनी ठरवलेलं राष्ट्रगीत होतं. आज आपल्या देशाचं राष्ट्रध्वज सगळ्यांना माहिती आहे, तिरंगा. मग यांनी मात्र राष्ट्रध्वज वेगळा ठरवला होता. आझाद हिंद सरकारचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा राष्ट्रध्वज कसा ठरला होता? तिरंगा. या तिरंग्यावर झेप घेणारा, डरकाळी फोडणारा वाघ, अशा प्रकारचा राष्ट्रध्वजांनी ठरवला होता. बर, त्या काळामधले म्हणजे तुमचं यांच्या घोषणेबद्दल कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथं क्लिअर करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पुढे 43-44 मध्ये भारतातल्या इंग्रजांवर आक्रमण करत असताना भारतीयांना आवाहन केलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. याचबरोबर त्यांनी चलो दिल्लीच्या घोषणेची पुनरावृत्ती सुद्धा केली होती. मात्र त्यांचं घोषवाक्य काय होतं, त्यांची घोषणा काय होती असं विचारलं की जय हिंद, जय हिंद. हे विसरायचं नाही. झालं 1943 ची घटना. आणि 1943 मध्येच आझाद हिंद सरकारचं नेतृत्व, आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोसकडे आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारला किती राष्ट्रांचा पाठिंबा होता? 9 राष्ट्रांचा, 9 देशाचा पाठिंबा होता.
या प्रवासामध्ये जगातल्या अनेक राष्ट्रांबरोबर संपर्क करत असताना, त्यांचा पत्रव्यवहार करत असताना, पत्रव्यवहारासाठी त्यांच्याकडे टायपिंग म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचं नाव एमिली शेंकल, तिच्याबरोबरच किंवा नेताजींबरोबर तिनं विवाह केला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचं नाव म्हणून एमिली शेंकल हे नाव भारतातलं वाटत नाही, त्याचं कारण असते. चला, आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केले आणि या आझाद हिंद सेनेचे 4 ब्रिगेडमध्ये त्यांनी वर्गीकरण केले. 4 ब्रिगेडमध्ये त्यापैकी एका ब्रिगेडला महात्मा गांधीजींचं नाव आहे गांधी ब्रिगेड, दुसऱ्या ब्रिगेडला नेहरूंचं नाव आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या ब्रिगेडला स्वतःचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं सुभाष ब्रिगेड, आणि त्यानंतर चौथी ब्रिगेड ही महिलांची ब्रिगेड राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड, म्हणजेच हे झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचं नाव दिलंय. आणि या लक्ष्मीबाई ब्रिगेडचं नेतृत्व कोणाकडे? लक्ष्मी स्वामीनाथन. लक्ष्मी स्वामीनाथन तथा लक्ष्मी सेहगल यांच्याकडे नेतृत्व आहे. यांच्यावर अजून एक प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक लढवणारी पहिली महिला, राष्ट्रपतीच्या निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला कोण? कोणाच्या विरोधात? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. कोण निवडून आलं होतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम निवडून आले होते, परंतु निवडणूक लढवणारे, प्रश्नाला भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर प्रतिभाताई पाटील, तुम्हाला माहिती आहे. तर अशा रीतीनं जपानचं सहकार्य आणि जपानचं सहकार्य मिळून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतावरती हल्ला करायचा ठरवला. भारतावरती अर्थातच भारतातल्या इंग्रजांना पळून लावायचं यासाठी हल्ला करायचा ठरवला. आणि मग त्यावेळेस 1944 मध्ये रेडिओवरून त्यांचं भाषण प्रसारित झालं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी संबोधन केलं होतं, भारतीयांना आव्हान केलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम्ही आतून हल्ला करा, मी बाहेरून हल्ला करतो आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळो, अशा प्रकारचं जाहीर आव्हान त्यांनी करत असताना महात्मा गांधीजींसाठी त्या भाषणामध्ये त्यांनी कोणत्या उपाधीचा वापर केला? राष्ट्रपिता अशा प्रकारचा. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. यामध्ये 1944 मध्ये सुभाष ब्रिगेडला मिळालेलं पहिलं यश कोणतं? तर आसाम राज्य. नाही, अंदमान निकोबारची स्टोरी वेगळी. अंदमान निकोबार हे जपाननं जिंकला. जपाननं जिंकल्यानंतर ते नेताजींच्या स्वाधीन केलं आणि मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबारला अनुक्रमे शहीद स्वराज्य असं नाव दिलं. शहीद स्वराज्य असं नाव दिलं. मध्यंतरी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेट समूहापैकी 3 प्रमुख बेटांना वेगळे नावं दिली होती. मी जुने नावं सांगू का नवे नावं सांगू? नवे नाव सांगितले तर तुम्ही जुने सांगायचे, मी जुने सांगितले तुम्ही नवे. मी नवे सांगू? म्हणजे दोन्ही सांगा म्हणायचे. एकाने म्हणायचं नवे सांगा, एकाने म्हणायचं. ज्यांना जुने माहिती आहे ना त्यांनी नाही, यांना सांगा, आणि ज्यांना नवे माहिती आहे ना त्यांना जुन्याला सांगा, घरी जाऊन सांगा. चला, जुनं नाव रॉस नावाचं बेट. त्या बेटाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं आपली क्लुप्ती कामाला आली, रॉस बोस. याच्यानंतर नील नावाचं बेट, नील नावाचं क्लुप्ती कामाला आली, शहीद. व्हेरी गुड. हॅवलॉव नावाचं बेट, स्वराज्य. ओके. तर अशा रीतीने 3 प्रमुख बेटांचे नाव जे बदलले ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे, तुमच्या चांगले लक्षात बसले. ते अंदमान निकोबारचा मॅटर स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैनिकांना यश मिळाले. आसाममध्ये मावडॉक पहिलं यश आहे, कोहिमा दुसरं यश आहे, आणि आता इम्फाळमध्ये संघर्ष चालू होता. इम्फाळ. मात्र दुर्दैवाची गोष्ट काय झाली, 1944 मध्ये इकडे जपानचाच पराभव व्हायला लागला. पुढे 1945 मध्ये 6 ऑगस्ट 1945 मध्ये हिरोशिमा या शहरावर आणि 9 ऑगस्ट 1945 ला नागासाकी या शहरावरती 2 अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले आणि जपान विचराक झालं. जपान दुसऱ्या महायुद्धात संपला. हिरोशिमा नागासाकी 6 ऑगस्ट 9 ऑगस्ट असे अनुक्रमे 2 तारखांना 2 अणुबॉम्ब पडले. लिटल बॉय फॅटमॅन कायचे नाव आहे? अणुबॉम्बचे नाव आहे. त्या विमानात विमान चालकाला सुद्धा माहिती नव्हतं याच्यात काय घेऊन चाललोय. त्याने ते नेहमीप्रमाणे युद्धात टाकते तसे बॉम्ब टाकले आणि त्याला फक्त एवढंच सांगितलं होतं, रिटर्न लवकर यायचं, चहा पाण्याच्या भानगडीत पडायचं नाही.
आता आर्मीमध्ये शिस्त असते, दिलेली ऑर्डर फॉलो करायची, डू ऑर डाय, डोंट आस्क व्हाय. आणि हे गाई निघून आलं रिटर्न सांगितल्याप्रमाणे. वेगाने पाठीमागे येत असताना त्याला कसला तरी झटका बसला, एवढं बरं काहीतरी मॅटर मोठा आहे. आणि मग नंतर कळलं की अणुबॉम्ब होती. तर अशा रीतीनं की आज अणुबॉम्ब तयार करायचे नाही अशी बोंबलणारी अमेरिका, आज अमेरिका अणुबॉम्बला विरोध करते. सगळ्यात जास्त अणुबॉम्ब त्याच्याकडेच, का तुम्ही तयार करायचे ना, आमच्याकडून विकत घ्यायचे. अशा पद्धतीची गंमत ही अमेरिकेची आहे. आणि शस्त्रास्त्र विक्रीच्या जोरावरच अमेरिका महासत्ता आहे. आणि कोणाला किती? पाकिस्तानला बी तेच, भारताला बी तेच. गंमतच गंमत सगळे. तुम्ही बी म्हण, त्याच्यामुळे ते पाकिस्तानला बी वाईट म्हणत नाही, घ्या. भारताला बी वाईट म्हणत नाही, घ्या आणि करा भांडणं. आमचे शस्त्र तशी कशी संपायची, हाणामाऱ्या तुम्ही केल्याशिवाय नाही संपायची. त्याच्यामुळं जागतिक पातळीवर हे वाद बंद केले जात नाही. तो जो इस्रायलचा वाद आहे ना, तो सुद्धा असाच आहे. शस्त्रास्त्र खपतीन कसे, शस्त्रास्त्राचा धंदा चालला पाहिजे याच्यासाठी हे कायम भांडण लावून देते. कायम सगळीकडे असं आहे. जर धंदा चालत नसेल तर धंदा चालवण्यासाठी सिस्टम उभी करा. गाड्याच्या रोडने पंक्चर होत नाही, टाका की खिळे काटे बिटे, काही सिस्टम आहे बिझनेस. कस्टमर तयार करा आणि मग त्यांना लुटा. हे तसंच आहे. असो तर जपान पाठीमागं गेले, जपान पराभूत झाले, जपानची मदत संपली. याच काळामध्ये इम्फाळमध्ये आझाद हिंद सैन्य उपाशी मरायला लागलं होतं. लढणं नंतरचा विषय, पण खाण्यासाठी अन्नाची भ्रांत होती. माझा सैनिक उपाशी मरू नये ही धडपड नेताजींची चालली होती. त्यावेळेस ते रशियामध्ये फार्मोसा नावाचं बेट आहे. त्या फार्मोसा बेटावर तायपई नावाचं ठिकाण आहे. या तायपई नावाच्या ठिकाणाहून ते भारताकडे येण्यासाठी निघाले होते असं मानलं जातं. आणि त्याच ठिकाणी त्यांचा विमान अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला असं मानलं जातं. खरं काय खोटं काय या संदर्भात अनेक मतांतर अफवा आहेत. मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू असा गूढ स्थानी झाला. म्हटलं जातं की देशाच्या पंतप्रधान पदाची सर्वोत्तम व्यक्ती म्हणून नेताजींकडे पाहिले जात होतं. नेताजी असते तर फाळणीही टाळली असते असंही म्हटलं जातं. मात्र इतिहासामध्ये जर तरच्या गोष्टी चालत नाही. असं हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं महान कार्य, ज्यांचं स्मारक अंदमान निकोबार बेट समूहावर आहे. अंदमान निकोबार बेट समूहावरती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं स्मारक आहे. कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांचं स्मारक आहे. अशा स्मारकावर बी प्रश्न येतात. 1992 साली भारत सरकारनं यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलं. भारतरत्न देत असताना जिवंतपणी का मरणोत्तर हा प्रकार द्यावा लागतो. भारतरत्न हा मरणोत्तर दिला होता. मात्र कित्येक तरी नेताजींच्या चाहत्यांनी याच्यावर अपील केलं की मरणाचा पुरावा दाखवा. दरवर्षी त्यावेळेस अशा अफवा यायच्या की या स्वातंत्र्य दिनाला, या प्रजासत्ताक दिनाला नेताजी सुभाषचंद्र बोस येणार आहेत म्हणून. आयोगा पाठीमागून, आयोग समित्या पाठीमागून समित्या या त्यांच्या नेताजींच्या मृत्यूच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी स्थापन केल्या जात होत्या. मात्र कोणालाही काही खरे पुरावे सापडले नाही. सापडले असतील तरी जगासमोर, समाजासमोर आणले नाही. अशा सगळ्या मतमतांतराचा वादाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि दिलेला भारतरत्न रिटर्न घ्यावा लागला, कारण मरणोत्तर दिला होता. मरणोत्तर मृत्यू, तुमच्याकडे मृत्यूचाच पुरावा नाही तर मृत्यू झालाय कसा मानता. भारतरत्न दिला आणि घेतल्याची एकमेव घटना ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात घडली. हा सगळा वाद एवढा पेटला की पुन्हा मनोज कुमार मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मुखर्जी आयोग 1999 मध्ये नेमला गेला. कशासाठी नेमला तर मृत्यूचं काय भानगडी नेमकं तपासणी करा, तरी बी मिळ नाही. तर अशा रीतीनं महान लोक आपल्या इतिहासामध्ये अशा प्रकारे राष्ट्रासाठी संघर्ष करत असताना संपले. त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस हे फार मोठी हस्ती होऊन गेली की ज्यांना विश्वास पाटलांनी महानायक या उपाधीने संबोधलं. त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 झाला. असो, अशा रीतीनं आपले नेताजी सुभाषचंद्र बोस हे व्यक्तिचरित्र संपलं, पूर्ण झालं.